गणपती बाप्पाचे आवडते खाऊ म्हणजे मोदक। घरी बाप्पा आले की मोदक आवर्जूनच बनतात। पण आपल्या लाडक्या बाप्पाला 21 मोदकच अर्पण का केलं जातं किंवा नैवेद्य का दाखवलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का? तर नमस्कार मंडळी, मी सम्यक तांबे ऑल इन मराठीच्या कथा गौरी सुताच्या सिरीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की गणपती बाप्पाला आपण 21 मोदक का अर्पण करतो। आणि कथा गौरी सुताचे अगोदरचे व्हिडिओ तुम्ही नाही बघितले असाल तर तुम्हाला वरती आय बटनवर प्लेलिस्टची लिंक भेटून जाईल। चला तर मग सुरू करूया। असं म्हटलं जातं की एकदा गणपती भगवान शिव आणि माता पार्वती माता अनुसूयाच्या घरी गेले होते। त्यावेळी त्या तिघांना खूप भूक लागली। माता अनुसूयाने विचार केला की आधी मी गणपतीला खायला घालते, त्यानंतर मी महादेव आणि माता पार्वतीला खायला घालेन। जेव्हा माता अनुसूयाने गणपती बाप्पाला खायला दिले तर ते बराच वेळ खात राहिले, जणू त्यांची भूक काय शांत होण्याचं नावच घेत नव्हतं। मग माता अनुसूयाने विचार केला की काही गोड खाल्ल्याने कदाचित त्यांची भूक शांत होऊ शकते। अशा परिस्थितीत माता अनुसूयाने गणेशांसाठी मिठाईचा एक तुकडा आणला। तो खाल्ल्याबरोबरच गणेशांची भूक शांत झाली। त्यांनी जोरात एक फुंकर मारली। त्यावेळी भगवान शिवनेही 21 वेळा जोरजोरात ढेकर दिले आणि पोट भरल्याचं सांगितलं। त्यानंतर देवी पार्वतींनी माता अनुसूयाला विचारले की ते गोड पदार्थाचं नाव काय। तर माता अनुसूयाने सांगितले की त्याला मोदक असं म्हणतात। तेव्हापासूनच मोदक हा पदार्थ बाप्पाचा आवडता झाला आणि तेव्हापासूनच बाप्पांना मोदक अर्पण करण्याची परंपराही सुरू झाली। असे म्हणतात की जर आपण बाप्पाला 21 मोदक अर्पण केलं तर सर्व देवांचे पोट भरतात आणि त्यासोबतही सर्व देवांचा आपल्याला आशीर्वादही प्राप्त होतो। तर ही होती कथा की आपण बाप्पाला 21 मोदकच अर्पण का करतो। आय होप की तुम्हाला ही कथा आवडली असेल। तर ही होती आपली कथा की बाप्पाला 21 मोदकच का अर्पण केले जाते। आणि हो, जर तुम्ही ही सिरीज कथा गौरी सुताची पूर्ण बघितली नसेल तर पूर्ण बघा। आणि हो, तुम्हाला अजून कुठली कथा ऐकायला आवडेल ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि बाकीचे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रत्येक दिवशी नवीन कथा भेटेल। तर उद्याही आम्ही एक नवीन कथा घेऊन येतोय। तर व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की अजून तुम्हाला काय आवडेल बघायला ह्या चॅनलवर। आणि थँक्यू।